नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्रीमान P.D. सुराणा कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय नेमिरकर चांदवड नाशिक। मी प्राध्यापक बागुल भिडी आपणा सर्वांचे या मराठीच्या ऑनलाईन तासिकेमध्ये सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज मराठीच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपण आत्तापर्यंत पाठ्यपुस्तकातील वेगवेगळ्या प्रकारचे घटक आपण अभ्यासत आलेलो आहोत। मग त्यामध्ये गद्य असेल, पद्य असेल, त्यानंतर साहित्य प्रकार असतील, व्याकरण असेल, लेखन असेल, उपयोजित साहित्य असेल, अशा विविध प्रकारच्या घटकांचा आपण अभ्यास करत आलेलो आहोत। पण मित्रांनो, आज आपण थोडासा वेगळ्या पद्धतीचा आपण अभ्यास करणार आहोत। खरं म्हणजे आज अतिशय महत्त्वाच्या एका घटकाला आपण सुरुवात करणार आहोत। यामध्ये आपण अभ्यास करणं हा भाग वेगळा असतो, पण अभ्यास करताना तो अभ्यास कसा करावा याच्यासाठी आपल्या प्रश्नपत्रिकेचा, आपल्या कृतीपत्रिकेचा आराखडा आपल्या दृष्टीसमोर असणं हे अतिशय महत्त्वाचं असतं। जर आपल्यासमोर कृतीपत्रिकेचा आराखडाच नसेल तर आपल्याला कळणार नाही। मग त्यामध्ये गद्य असेल ते किती गुणांसाठी आहे, पद्य किती गुणांसाठी आहे, व्याकरण किती गुणांसाठी आहे। पण समजा पद्य इतक्या गुणांसाठी असं म्हटलं, पण मग त्याची गुण विभागणी कशी आहे, त्यावर प्रश्न कसे येतील। जोपर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळत नाही तोपर्यंत तुम्हाला अभ्यास कसा करायचा हे सुद्धा लक्षात येणार नाही। मित्रांनो, यावर्षी 12वीचा नवीन अभ्यासक्रम आहे, अर्थात विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी असणारा अभ्यासक्रम जो असतो तो नवीनच असतो, त्यामध्ये काही विशेष नाही आहे। पण यावर्षी बोर्डाचा अभ्यासक्रम नवीन आहे आणि म्हणून तो नवीन अभ्यासक्रम कसा आहे हे आपल्याला कळालेलं आहे, पण त्याची कृतीपत्रिका कशी असेल किंवा त्याची त्याचा मूल्यमापन आराखडा हा कशा पद्धतीचा असेल, हे सगळे घटक समजून घेणं अतिशय महत्त्वाचं ठरतं। म्हणूनच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी मराठी युवक भारती इयत्ता 12वीचा कृतीपत्रिका आराखडा आपल्याला दिलेला आता। गेल्या काही दिवसांपूर्वीच याबाबत मराठी विषयाचं ट्रेनिंग झालं, कार्यशाळा झाली आणि त्यामध्ये मूल्यमापन आराखडा म्हणजे ज्याला तुम्ही कृतीपत्रिका म्हणतात, पूर्वीच्या भाषेत सांगितलं तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप म्हणतात, हे आता समोर आलेलं आहे। म्हणजेच तुम्हाला अभ्यास त्या दृष्टीनं आता करणं सोपं जाईल। म्हणून हा मूल्यमापन आराखडा जो आहे हा नीट आपण आज समजून घेणार आहोत। विद्यार्थ्यांनो, अतिशय काळजीपूर्वक हा कृतीपत्रिकेचा आराखडा तुम्ही समजून घ्या। तर आपण त्यातला एक एक घटक जो आहे मित्रांनो, तो एक एक घटक आपण सविस्तर समजून घेऊया। आता इथे घटक निहाय गुण विभागणी दिलेली आहे। आता गद्य, पद्य, साहित्य प्रकार, उपयोजित साहित्य, व्याकरण व लेखन, आता यामध्ये एक एक घटक आपण आता अभ्यासात आलेलोच आहोत। आता गद्यामध्ये पण आपण आता गद्य जरी म्हटलं तरी त्यामध्ये जे आपल्याला अभ्यासावयाचे गद्य जे आहेत त्यामध्ये वेगवशता प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा आहे, आयुष्य आनंदाचा उत्सव शिवराज गोरले यांचा आहे, वीरांना सलामी अनुराधा प्रभुदेसाई यांचा आहे,
त्यानंतर रेशीमबंद डॉक्टर युम पठाण यांचं आहे. दंतकथा वसंत सबनीस यांचं आहे. रंगरेषा व्यंगरेषा मंगेश तेंडुलकर यांचं आहे. तर साधारणतः हे 6 गद्य आपल्याला बघायला मिळतात. हे 6 गद्य आणि त्यावर येणाऱ्या कृतीपत्रिका ह्या एकूण 20 गुणांसाठी आहेत. म्हणजे या गद्यांवर आधारित जे प्रश्न येतील, ज्या कृती येतील, मग त्याच्यामध्ये आकलनाच्या असतील, इतर सगळ्या घटकांच्या असतील, कौशल्यावर आधारित असतील, उपयोजनावर आधारित असतील, ह्या 20 गुणांसाठी तुम्हाला विचारले जाणार आहेत. तसंच पद्य पण, जे पद्य आहेत ते पण आपल्याला माहिती. रोज मातीत कल्पना दुधाळ यांची कविता आहे. रे थांब जरा आषाढ घणा बाबा बोरकरांची आहे. रंग माझा वेगळा ही सुरेश भटांची कविता आहे. विंचू चावला हे भारूड आत्ताच आपण शिकलो आपण आता, संत एकनाथांचं आहे. समुद्र कोंडून पडलाय वसंत आबाजी डहाके यांची कविता आहे. आरशातील स्त्री हिराबाई बनसोडे यांची ही कविता आहे. ह्या जवळजवळ 6 कविता आहेत. ह्या कविता ज्या आहेत यावर ज्या कृती येतील तुम्हाला, त्या सगळ्या कृती एकूण 16 गुणांसाठी असतील. मग साहित्य प्रकार, आता साहित्य प्रकार पण आपल्याला माहिती आहेत. मग त्यामध्ये आपण साहित्य प्रकार हा कथा प्रकार आपल्याला अभ्यासायला आहे. मग हा कथा प्रकार कसा आहे, मग कथा म्हणजे काय, कथेचे घटक कोणते, कथेचे वैशिष्ट्य कोणते, हे सगळे घटक आपण अभ्यासलेत. हा जो कथेचा साहित्य प्रकार जो आहे ना, कथा म्हणजे काय, कथेचे वैशिष्ट्य आणि 2 कथा, एक शोध व पु काळे यांची शोध नावाची कथा आणि डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची गडी, यावर आधारित ज्या कृतीपत्रिका येतील त्या 10 गुणांसाठी येतील. त्याच्यानंतर उपयोजित साहित्य, मग त्याच्यामध्ये 4 घटक आहेत. उपयोजित साहित्यामध्ये मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेख, ज्याला फिशर रायटिंग म्हटलं जात असतं. आता यामध्ये मुलाखत आणि माहितीपत्रक आपलं झालेलं आहे. कथा प्रकारामध्ये सुद्धा आपली वपू काळेंची कथा संपलेली आहे. तर उपयोजित साहित्यामध्ये मुलाखत आणि माहितीपत्रक हे आपलं झालेलं आहे. अहवाल आणि वृत्तलेख हे आपलं बाकी आहे. मग उपयोजित साहित्यावर जी कृतीपत्रिका येईल ती एकूण 14 गुणांसाठी येईल. आणि व्याकरण व लेखन, व व्याकरणामध्ये वाक्यप्रकार व वाक्य रूपांतर हा भाग आपलाही झालेला आहे. समास तोही भाग आपला झालेला आहे. प्रयोग, अलंकार हे 2 बाकी आहेत. तर हे व्याकरणाचे घटक. आणि निबंध लेखन, लेखन विभागामध्ये निबंध लेखन हे दोन्ही विभाग म्हणजे व्याकरण व लेखन हे दोघी विभाग जे आहेत ना, हे दोघी विभाग हे 20 गुणांसाठी आहे. म्हणजेच गद्य 20, पद्य 16, साहित्य प्रकार 10, उपयोजित साहित्य 14 गुणांसाठी, व्याकरण व लेखन 20 गुणांसाठी, अशी एकूण तुमची ही कृतीपत्रिका जी असेल बोर्डाची ही 80 गुणांची असेल. आणि त्यामध्ये 20 गुणांची तोंडी परीक्षा असेल. असा एकूण सगळा भाग जो हा 100 गुणांचा असणार आहे. तर आपण आता ही 80 गुणांची विभागणी झाली, गद्य, पद्य, साहित्य प्रकार, उपयोजित साहित्य, व्याकरण व लेखन. पण प्रत्यक्षात जी प्रश्नपत्रिका, ज्याला तुम्ही कृतीपत्रिका म्हणतात, ती कृतीपत्रिका कशी असणार आहे, मग गद्याची 20 गुणांची विभागणी कशी, पद्याची 16 गुणांची विभागणी कशी, ते पण आपल्याला बघावं लागणार आहे. आणि आता ते आपल्याला जर बघायचं असेल तर ते पण आपण नीट बघूया. आता बघा, आता इथे तुम्हाला पद्य विभाग 1, गद्य विभाग 1 20 गुणांसाठी, विभाग 1 गद्य म्हणजे ज्याला आपण धडे पाठ म्हणतो ना आपण ते. आता यामध्ये कोणकोणती कौशल्य ही सगळी बघितली जाणार आहेत. तर अपेक्षित कौशल्य आकलन, स्वमत, अभिव्यक्ती. आता नीट समजून घ्या. आकलन म्हणजे एखादा भाग तुम्हाला किती समजला, किती लक्षात आला,
तो या ठिकाणी बघितलं जाणार आहे आकलनामध्ये. स्वमत. स्वमत म्हणजे स्व म्हणजे स्वतः. एखादा विषय जर तुम्हाला दिलेला असेल, त्या विषयाच्या संदर्भात तुमचं मत काय आहे ते तुमचे विचार असतील. मग तुमचे मत जे असतील ते बरोबरच असतील. म्हणजे जसं आपण कृतीपत्रिका सोडवतो, एखाद्या कृतीचं आपण उत्तर लिहितो, पण त्याचं उत्तर हेच पाहिजे तरच आम्ही बरोबर देत असतो, बरोबर की नाही. पण स्वमताला असं नसतं. त्या विषयाच्या संदर्भात तुम्ही जर लिहिलेलं असेल, चांगलं लिहिलेलं असेल, ते तुमचं स्वतःचं मत आहे. आणि अभिव्यक्ती म्हणजे काय? एखाद्या विषयाच्या संदर्भात तुमचे विचार. म्हणजे स्वमत तुम्ही काही लिहू शकतात, पण अभिव्यक्ती ज्यावेळेस करायची असते तुम्हाला अभिव्यक्त व्हावं लागणार आहे. त्या विषयाच्या संदर्भात तुमचं अभिव्यक्त म्हणजे काय? तर त्या संदर्भात तुम्ही काय व्यक्त होतात, त्या विषयाच्या संदर्भात तुमचा विचार काय आहे, ती अभिव्यक्ती असते. तर अशी 3 कौशल्य, आकलन, स्वमत व अभिव्यक्ती, ही 3 कौशल्य इथे अभ्यासली जाणार आहेत. आता कृतीपत्रिका जी आहे ना, म्हणजे याला तुम्ही प्रश्नपत्रिका म्हणतात, त्यातली पहिली कृती, त्याच्यामध्ये अ, आ, ई असे 3 घटक असणार आहे. आता सुरुवातीला आपण हा घटक जो आहे ना, तो आपण नीट समजून घेऊया. आता इथे आता त्यामध्ये बघा, मध्ये आता हे पठित गद्य पाठावर आधारितच असणार आहे. म्हणजे तुमचे जे धडे जे आहेत ना, तुमचे जे पाठ जे आहेत ना, त्यावर आधारित आहे. इथे उतारा असणार आहे तुम्हाला एक साधारणतः 150 ते 180 शब्द मर्यादेपर्यंत उतारा असणार आहे. मग त्याच्यामध्ये आकलन कृती ह्या 2-2 गुणांच्या आहेत. म्हणजे 4 गुणांसाठी आकलन कृती असणार आहे. पहिली आकलन कृती 2 गुणांसाठी, दुसरी आकलन कृती 2 गुणांसाठी. म्हणजे समजा तुम्हाला एक उतारा दिला, आता त्यामध्ये विचारला जाईल तुम्हाला की आनंद देणारे कोणतेही 2 घटक लिहा. आता हे आकलनाचा प्रश्न आहे. किंवा लेखकाच्या मते अनोखा आनंद म्हणजे, आणि पुढे डॅश डॅश केलेला आहे. म्हणजे तुम्हाला तो लेखकाचा आनंद ते काय उतार्यामध्ये शोधून लिहावा लागणार आहे. हे असे जे प्रश्न आहेत ना, याला आकलन म्हटलं तर आकलन कृती. हे 2-2 गुणांच्या 2 आकलन कृती ह्या ठिकाणी असणार आहेत. नंतर मग एक स्वमतावर तुम्हाला प्रश्न असेल, स्वमत किंवा अभिव्यक्ती, ह्या दोघांवर एक प्रश्न असेल. इथे म्हटले बघा, स्वमत व अभिव्यक्ती यावर आधारित प्रत्येकी एक कृती देणे, त्यापैकी एक सोडवणे अपेक्षित. म्हणजे तुम्हाला 4 गुणांसाठी 2 कृती दिले जातील. मग एक स्वमतावर असेल आणि एक अभिव्यक्तीवर असेल, आणि दोघांपैकी लिहायचं असेल एक. जसं बघा, आता तुम्हाला एक प्रश्न सांगतो, आता मी एक कृती सांगतो. आता देता किती घेशाल 2 कराने या निसर्गातील परिस्थितीचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. म्हणजे स्वमतावर आधारित. किंवा त्याला और आहे, किंवा रसिक होण्याचा आपला आनंद कोणीच नाकारू शकत नाही, हे विधान सावधान स्पष्ट करा. म्हणजे इथे तुम्हाला तुमचे विचार टाकायचे आहेत, मांडायचे आहेत. म्हणजे ही अभिव्यक्तीपर हा प्रश्न आहे. ह्या दोघांपैकी एक लिहायचा 4 गुणांसाठी. येते लक्षात. तर आकृती जी आहे ना, आपलं अकृती जी आहे, म्हणजे कृती 1 त्यातलं हे असं साधारणतः 8 गुणांसाठी असणार आहे. आता इथे बघा, आता इथे दिलेलं आहे. आता आकृती कशी दिलेली की पठित गद्य पाठावर आधारित. म्हणजे तुमचे जे धडे आहेत त्या धड्यांमधलाच कुठला तरी एक उतारा घेतला जाणार आहे, आणि तो उतारा तुम्हाला परीक्षेला विचारला जाईल. मग त्यामध्ये काय असेल, आता ही सुद्धा काय 8 गुणांसाठीच आहे, पठित गद्य पाठावर आधारित. मग तिथे काय विचारलं जाणार आहे की एक उतारा तुम्हाला, आता पहिला मधला उतारा दुसऱ्या धड्यावरचा असणार आहे आणि वरचा दुसऱ्या धड्यावरचा असणार आहे. म्हणजे एका धड्यावर आणि चे उतारे राहणार नाहीत. साठी वेगळ्या धड्यावरचा उतारा, वेगळ्या पाठावरचा उतारा,
आणि आता आ याच्यासाठी वेगळ्या पाठावरचा उतारा असणार आहे. तो साधारणतः 150 ते 180 शब्दांचा असणार आहे. इथे तसंच असारखंच आहे. आकलन कृती 2-2 गुणांसाठी 2 विचारल्या जातील आणि स्वमत व अभिव्यक्ती कृती दोघांवर एक एक प्रश्न विचारला जाईल आणि दोघांपैकी एक सोडवायचा, तो 4 गुणांसाठी. म्हणजे लेखकाला दाताबद्दल अजिबात प्रेम नाही, कारण मग पुढे एक वाक्यामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं. हे जाईल आकलन कृतीसाठी. पण याच्यावर जसं स्वमत किंवा अभिव्यक्ती, जसं बघा आता स्वमतावर कसं तृण धरायला एखादी चांगली जागा असावी म्हणून ही दातांची योजना या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा, म्हणजे स्वमत. किंवा म्हणजे त्याला आर, दात या अवयवाबद्दल लेखकाने मांडलेली मते तुमच्या शब्दात लिहा. म्हणजे त्या दाताबद्दल तुमचे विचारल्याचे, म्हणजे तुम्हाला अभिव्यक्त व्हायचं, म्हणून हा अभिव्यक्तीपर प्रश्न आहे. हा 4 गुणांसाठी असणार आहे. यानंतर ई बघा, आता इथे ई दिलेला आहे. अपठित गद्य उतारा साधारणतः 100 ते 120 शब्द मर्यादेपर्यंत असणार आहे. हा अपठित हा तुमच्या पाठातला उतारा नसणार आहे. हा दुसरीकडे कुठल्या तरी एखाद्या साहित्यिकाचा उतारा असणार आहे, गद्य उतारा असणार आहे. यामध्ये आकलन कृती 2-2 गुणांसाठी विचारल्या जाणार आहेत. त्या 2 गुणांसाठी असणार आहेत. जसं म्हणजे आता तुम्हाला एखादा उतारा दिलेला आहे आणि त्या उतार्यावर तुम्हाला आकलन कृती विचारलं जाईल. समजा 1-1 गुणांसाठी 2 म्हणजे जे 2 गुण आहेत ना, पहिले आकलन कृती 2 गुण. मग असं तुम्हाला विचारू शकतील की संवाद पूर्णतेला जाईल जेव्हा पुढे डॅश डॅश डॅश, तुम्हाला ते उतारे शोधावं लागेल. खालील कृती केव्हा घडतील पुढे डॅश डॅश डॅश, हे असं तुम्हाला विचारू शकतात. किंवा तुम्हाला पुढची 2 गुणांसाठी जी आकलन कृती आहे ती विचारू शकतात. चित्राच्या बाजूला स्पेसची कार्य लिहा. आता 2 कार्य असतील ती लिहायची आहे तुम्हाला, ती 2 गुणांसाठी. म्हणजे या प्रकारे प्रश्न, या प्रकारे कृती ही तुम्हाला ईमध्ये विचारली जाणार आहे. अशी 8, 8 आणि 4, अ 8 गुणांना, आ 8 गुणांना आणि ई 4 गुणांना, असं एकूण 20 गुणांसाठी हा गद्यावर आधारित गद्य विभाग 1 यावर आधारित तुम्हाला प्रश्न येतील. आता पद्यावर कसे प्रश्न येतील, आता कशा कृती येतील ते आपण नीट समजून घेऊया. आता पद्य विभाग जो आहे ना, हा 16 गुणांसाठी आहे. यामध्ये अपेक्षित कौशल्य, आकलन, अभिव्यक्ती, काव्य सौंदर्य, रसग्रहण ही अपेक्षित कौशल्य यावर आधारित तुम्हाला कृती येणार आहेत. आकलन मी अगोदरच सांगितलं तुम्हाला किती समजलं हे वस्तुनिष्ठ प्रश्नातून जाणून घेतलं जाणार आहे. अभिव्यक्ती म्हणजे एखाद्या विषयाच्या संदर्भात तुमचे विचार काय आहे, मग तुम्ही अभिव्यक्त होता, त्या अभिव्यक्तीपर प्रश्न आहे. काव्य सौंदर्य, त्या कवितेमध्ये असणारं सौंदर्य कोणतं आहे हे तुम्हाला स्पष्ट करावं लागणार आहे. आणि रसग्रहण, मग ती कविता कशी आहे, तुम्हाला कशी वाटली, मग त्यात प्रतिमा कशा आल्या, प्रतीकं कशी आलेली आहेत, त्यामध्ये भाव कसा आलेला आहे, त्यातले शब्दकळा कसे आहे, हे सगळं तुम्हाला मांडावं लागणार आहे रसग्रहणामध्ये. म्हणून आकलन, अभिव्यक्ती, काव्य सौंदर्य, रसग्रहण ही कौशल्य अभ्यासली जाणार आहेत. आता कृती 2 पद्य विभागावर, कृती 2 ज्याला तुम्ही प्रश्न दुसरा म्हणतात. आता कृती 2 त्यातला अ, त्यामध्ये पठित पद्य पाठावर आधारित कंसात दिले बघा, संपूर्ण कविता देणे अपेक्षित. म्हणजे तुम्हाला इथे संपूर्ण कविता दिली जाईल आणि त्या कवितेवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील, त्या पद्यावर प्रश्न विचारले जातील. मग सुरुवातीला अ जे आहे तो 8 गुणांसाठी आहे. आकलन कृती 2 गुण, पुन्हा आकलन कृती 2 गुण आणि अभिव्यक्ती कृती 4 गुण. म्हणजे जसं गद्याला होतं ना अ 8 गुणांसाठी, त्यातले 4 गुण आकलनाला होते आणि 4 गुण अभिव्यक्ती आणि स्वमताला होते. इथे पण तसंच आहे. आता इथे जसं
आता आकलन कृती बघा इथे कशी असणार आहे. समजा एखादी आता कविता असेल, समुद्र कोंडून पडलाय, समजा ही कविता आहे. मग त्याच्यावरची येणारी आकलन कृती कशी असेल त्या कवितेवर, ती कविता तुम्हाला दिली जाईल. समुद्राची भावना दर्शवणारे कोणतेही 2 शब्द लिहा. आता 2 शब्द म्हणजे एक शब्द एका गुणांसाठी, हे झाले आकलनासाठी 2 गुण. म्हणजे अशा प्रकारे आकलन कृती असणार आहे. आणि यावर आधारित जी अभिव्यक्ती कृती 4 गुणांसाठी असणार आहे. मग ती कशी असणार आहे. शहरी जीवनातील बाल्यावस्था तुमच्या शब्दात लिहा. म्हणजे ती तुम्हाला लिहावं लागणार आहे कवितेतला विषय, म्हणून अभिव्यक्तीपर हा प्रश्न आहे. आलं लक्षात. तर साधारणतः हा 8 गुणांसाठी त्याची रचना अशी असणार आहे. अ बघितला आपण. आता कसा दिलाय बघा त्याने. आता म्हणजे विभाग 2 मधला पद्यावर आधारित. आता पठित गद्य पाठावर आधारित कृतीसाठी दिलेली कविता सोडून, म्हणजे जे मध्ये जी कविता दिलेली आहे ती आता मध्ये येणार नाही. जसं आपण गद्याला बघितलं होतं. मध्ये ज्या धड्यावरचा उतारा घेतला, मध्ये मध्ये तो उतारा आला नाही, तो दुसऱ्या धड्यावरचा आला. तसंच मध्ये वेगळी कविता विचारली जाईल, मध्ये वेगळी कविता विचारली जाईल. आता इथे तुम्हाला 4 गुणांसाठी असणार आहे. पण काय, काव्यपंक्तीचा अर्थ लिहिणे. काव्यपंक्तीचा अर्थ लिहिणं. 4 काव्यपंक्ती देऊन त्यातील अर्थ उलगडून दाखवणे. तुम्हाला उदाहरण सांगतो बघा. आता समजा 4 ओळी दिलेल्या असतील. जसं मी आता एक कविता वाचतो बघा. उन्हातान्हात रोज मरते बाई मरते, हिरवी ऊन मागे उरते बाई उरते, खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मीग नांदते बाई नांदते. आता 4 ओळी तुम्हाला दिलेल्या आहेत रोज मातीत या कवितेत. आणि तुम्हाला इथे प्रश्न विचारलेला असेल. आता इथे तुम्हाला आता प्रश्न विचारलेला असेल, कृती विचारलेली असेल. या ओळीचा अर्थ लिहा, खालील ओळींचा अर्थ लिहा. तुम्हाला ह्या ज्या 4 ओळी लिहिल्यात आपण रोज मातीत ह्या कवितेतल्या, याचा अर्थ तुम्हाला लिहावा लागणार आहे. हा किती गुणांसाठी? 4 गुणांसाठी. ई मध्ये काय. आता मध्ये बघा. आता पद्य पाठावर आधारित आणि कृतीसाठी दिलेल्या कविता सोडून उर्वरित कोणत्याही 2 कवितांवर कृती विचारणे व त्यापैकी एक सोडवणे अपेक्षित. म्हणजे मध्ये जी कविता दिलेली असेल, मध्ये जी कविता दिलेली असेल त्या सोडून दुसरी जी कविता असेल ती इथे विचारली जाणार आहे. आणि मग त्याच्यावर तो प्रश्न विचारला जाईल. प्रश्न कसा विचारला जाईल? मग त्यात 2 प्रश्न असतील. एक काव्य सौंदर्यपर आधारित कृती, 4 ते 6 ओळी तुम्हाला दिलेल्या असतील कवितेच्या, किंवा रसग्रहणावर आधारित कृती असेल, ती 4 काव्य पंक्ती तुम्हाला दिलेल्या असतील. जसं बघा इथे आता कृती करा कोणतेही एक, म्हणजे एक प्रश्न काव्य सौंदर्यावर असेल आणि एक प्रश्न रसग्रहणावर असेल, दोघांपैकी एक लिहायचं. समजा इथे तुम्हाला अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचंही भान नाही ग तुला, बागेतली ही अल्लड जाई पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून, पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. या ओळींमधील भाव सौंदर्य स्पष्ट करा. बघा. किंवा दुसरा प्रश्न दुसरी कृती विचारली जाईल. म्हणजे पुन्हा आता दुसरी कविता दिली जाईल. सांगती तात्पर्य माझ्या सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा, माणसाच्या मध्यरात्र हिंडणारा सूर्य मी, माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. या ओळींचे रसग्रहण करा. म्हणजे काव्य सौंदर्य कृती हिच्यासाठी वेगळी कविता आणि रसग्रहणावर आधारित वेगळी कविता. पण दोघांमधला कुठला तरी एकच प्रश्न लिहायचा आहे. एक तर काव्य सौंदर्यावरचा लिहा किंवा रसग्रहणासाठीचा लिहा तुम्ही. किती गुणांसाठी? 4 गुणांसाठी. म्हणजे सगळी रचना अशी आहे. 8
गुणांसाठी अ विचारला आहे, पुन्हा आ 4 गुणांसाठी आहे आणि ई 4 गुणांसाठी आहे. अशी रचना पद्याची असणार आहे. आता कथा साहित्य प्रकार जो आहे ना तो कसा आहे बघा. आता इथे तो 10 गुणांसाठी आहे कथा साहित्य प्रकार. मग त्यात कौशल्य कोणती बघितली जाणार आहेत? आकलन, स्वमत, अभिव्यक्ती. आता यांचे सगळ्यांचे अर्थ तुम्हाला आता कळालेत. आता मी त्यावर आता जास्त काही बोलत नाही, जास्त भाष्य काही करत नाही. याच्यामध्ये अ आणि आ असे 2 भाग आहेत. अ आणि आ 2च भाग आहेत. आता हे कसे असतात ते आपण नीट समजून घेऊया. आता अ कृती 3, आता विभाग 3रा आहे. आता पहिला गद्य झाला, नंतर पद्य झाला, आता विभाग 3 म्हणजे साहित्य प्रकार. मग 3ऱ्या कृतीतला अ कथा साहित्य प्रकार परिचय कंसात सैद्धांतिक कंसात पठित उतारा 120 ते 150 शब्द. म्हणजे जो तुम्ही कथा प्रकार बघितला ना, मग कथा म्हणजे काय, कथेची व्याख्या काय आहे, कथेचे घटक कोणते, कथेची वैशिष्ट्ये कोणती, हे जे तुम्ही बघितलं ना तर याला सैद्धांतिक म्हटलेलं आहे. याच्यावर आधारित तो उतारा असेल. आणि मग त्या उतार्यामध्ये तुम्हाला आकलन कृती 1 गुणांसाठी, पुन्हा दुसरी आकलन कृती 1 गुणांसाठी आणि त्याच्यानंतरची आकलन कृती 2 गुणांसाठी. म्हणजे 1, 1, 2 म्हणजे 4 गुण आकलनालाच आहे. 4 गुण आकलनालाच आहे. पण जरी आकलनाचे प्रश्न असतील पण 1, 1, 2 अशी त्याची विभागणी. समजा तुम्हाला आता कथा प्रकार म्हणजे काय आपल्या पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे. कथेचे घटक, वैशिष्ट्ये, त्यातला एखादा उतारा घेतला जाईल आणि तुम्हाला 1 गुणांसाठी प्रश्न विचारला जाईल. कथानकाचे प्रयोजन लिहा 1 गुणांसाठी. नाट्यमयता निर्माण होणारा घटक लिहा 1 गुणांसाठी. कथाकाराच्या पात्र या शब्दरूप प्रतिमेशी 2 वैशिष्ट्ये लिहा 2 गुणांसाठी. येते लक्षात? तर अशा पद्धतीनं हे 4 गुण जे आहेत म्हणजे 10 गुणांपैकी 4 गुण जे आहेत तर हे या पद्धतीनं असणार आहे. आणि आता आ जे आहे पुढचं ते बघा. आता पठित कथांवर आधारित 4 कृती देणे, त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित. प्रत्येक कथेवर 1 स्वमत कृती व 1 अभिव्यक्ती कृती असणे अपेक्षित. म्हणजे तुम्हाला आता 4 कृती दिल्या जातील आणि ते 4 कृतींपैकी तुम्हाला 2 कृती सोडवायच्या आहेत. पण त्याच्यावर स्वमत आणि अभिव्यक्तीपर असे 2 कृती असतील. पण त्या प्रत्येक कथेवर विचारलं जाईल. आता इथे आपल्याला वपू काळेंची शोध ही एक कथा आहे. दुसरी गडी डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची आहे. मग शोध या कथेवर 1 स्वमताचा प्रश्न असेल आणि 1 अभिव्यक्तीपर प्रश्न असेल. तसंच गडी जी आहे ही कथा याच्यावर पण 1 स्वमताचा प्रश्न असेल आणि 1 अभिव्यक्तीपर प्रश्न असेल. असे तुम्हाला 4 कृती दिले जातील. पण सोडवायचे किती? फक्त 2च. मग 4 पैकी 2 गुण किती आहेत? 6. म्हणजे 3 गुणाला 1 आणि 3 गुणाला 1 म्हणजे 3 गुणांच्या 2 असतील 6 गुण. म्हणजे आकलन 4 गुणांना आणि हे 6 गुण असे एकूण किती झाले? 10 गुण. म्हणजे अशी 10 गुणांची विभागणी आपल्याला कथा या साहित्य प्रकाराची सांगता येते आपल्याला. आता उपयोजित मराठी बघा. आता उपयोजित मराठी यामध्ये आकलन, उपयोजन आणि कौशल्य. आता उपयोजन म्हणजे काय की तुम्ही मिळवलेलं ज्ञान त्याचा उपयोग तुम्ही कसा करता ते उपयोजन. मग त्यातलं तुमचं कौशल्य. म्हणून आकलन, उपयोजन आणि कौशल्य हे घटक त्या ठिकाणी बघितले जातील. त्याची पण रचना जी आहे ती आ या पद्धतीनंच दिलेली आहे. मग त्याच्यामध्ये 2च घटक येते आणि आ. आता 2 घटक गुण विभागणी किती? 14 गुणांसाठी. आता विभाग 4 पहिला गद्य, दुसरा पद्य, तिसरा कथा
म्हणजे साहित्य प्रकार. आणि चौथा आता उपयोजित साहित्य, हा 14 गुणांसाठी आहे. आणि ह्या 14 गुणांची रचना म्हणजे अ आणि आ याच्यामध्ये केलेली आहे. म्हणजे विभाग 4 कृती 4, कृती 4 मधला अ. आता तो कसा आहे बघा. आता उपयोजित घटकांवर आधारित आकलन कृती 4 गुणांसाठी. 1 ते 4 उपयोजित घटकांवर आधारित प्रत्येकी 2 गुणांसाठी 4 आकलन कृती देणे, त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित. म्हणजे जसं बघा आता अ कसं राहणार आहे 4 गुणांसाठी, मग 4 कृती तुम्हाला दिल्या जातील. जसं खालीलपैकी कोणत्या 2 कृती सोडवा. आता पहिलं, मुलाखत घेण्यामागील हेतू स्पष्ट करा. 1. माहितीपत्रकाची आकर्षक मांडणी थोडक्यात विशद करा. 2. अहवालाच्या स्वरूपाची माहिती लिहा. 3. वृत्तलेखाची कोणतेही 4 वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात लिहा. 4. आता या 4 कृतींपैकी कुठल्याही 2 कृती सोडवणे. म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला आता? म्हणजे 4 पैकी 2 कृती सोडवायच्या, मग एक कृती कितीला आली? 2 गुणांना. अशा 2 कृती सोडवल्या म्हणजे किती आले? 4 गुण झालेत आपले. तसंच आ, उपयोजित घटकांवर आधारित उपयोजन कौशल्य कृती 10 गुणांसाठी. आता इथे यांनी काय म्हटलेलं आहे? 1 ते 4 घटकांवर आधारित प्रत्येकी 5 गुणांसाठी उपयोजन व कौशल्य यावर आधारित 4 कृती देणे, त्यापैकी 2 सोडवणे. म्हणजे तुम्हाला 4 कृती दिल्या जातील, त्यापैकी किती सोडवायच्या? 2. जसं उदाहरण बघा, खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीची पूर्वतयारी याविषयी लिहा. आता मुद्दे दिलेत तुम्हाला, मग मुद्दे कोणते आहेत? मुलाखत म्हणजे हा एक मुद्दा दिला आहे. मुलाखतीचा पाया हा दुसरा मुद्दा दिला आहे. ज्यांची मुलाखत घ्यायची त्यांच्याबद्दलची माहिती हा एक मुद्दा दिला आहे. मुलाखतीची उद्दिष्टे हा एक मुद्दा दिला आहे. मुलाखतीचे माध्यम, म्हणजे तुम्हाला असे मुद्दे दिलेले असतील. हा दीर्घोत्तरी प्रश्नासारखा आहे. हे मुद्दे, त्या मुद्द्यांनी तो प्रश्न तुम्हाला स्पष्ट करायचा. असे तुम्हाला किती दिले जातील? 4 कृत्या दिल्या जातील, त्यापैकी लिहायचे 2 आणि गुण आहेत 10. म्हणजे 5-5 गुणांसाठी 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. म्हणजे असे हे 10 गुण आणि हे 4 गुण, म्हणजे अ 4 गुणांसाठी आणि आ 10 गुणांसाठी, अशी सगळी उपयोजित साहित्याची रचना असणार आहे. आणि शेवटचा विभाग आहे तो म्हणजे व्याकरण आणि लेखन. व्याकरण आणि लेखन. आधी ते आकलन, उपयोजन, स्वमत, अभिव्यक्ती, भाषा सौंदर्य सगळ्या घटकांचा या ठिकाणी काय केलेला आहे? समावेश केलेला आहे. आता इथे व्याकरणामध्ये व्याकरण एकूण 20 गुणांसाठी, म्हणजे व्याकरण व लेखन 20 गुणांसाठी. मग त्यामध्ये व्याकरण 10 गुणांसाठी आहे आणि लेखन, ज्याला आपण निबंध लेखन म्हणतो, ते 10 गुणांसाठी आहे. मग व्याकरणामध्ये कोणकोणते घटक येतात ते आपण बघितले. आता व्याकरणामध्ये जे घटक येतात, मग ते वाक्य रूपांतर 2 गुणांसाठी, समास 2 गुणांसाठी, प्रयोग 2 गुणांसाठी, अलंकार 2 गुणांसाठी, वाक्प्रचार 2 गुणांसाठी. आता इथे फक्त वाक्य रूपांतर विचारलेले, वाक्यांचे प्रकार विचारलेले नाही आहेत, हे लक्षात घ्या. आता म्हणजे 5 घटक, प्रत्येकी घटक 2 गुणांसाठी असणारे, असे एकूण घटक किती असतील? एकूण 10. जसं आता वाक्य रूपांतर आहे. आता तुम्हाला काल रात्री विजांचा खूप कडकडाट झाला, वरील विधानाचे उद्गारार्थी वाक्य ओळखून लिहा. म्हणजे तुम्हाला आता खाली 4 पर्याय दिलेले असतील, त्याच्यामध्ये एक उद्गारार्थी वाक्य असेल, ती फक्त तुम्हाला लिहायचं. हे 1 गुणांसाठी. किंवा सूचनेप्रमाणे सोडवा, चैनीच्या वस्तू महाग असतात. आता हे नकारार्थी करायला लावलेलं आहे तुम्हाला, ते तुम्हाला बनवावं लागणार आहे. म्हणजे अशा प्रकारे प्रश्न हा वाक्य रूपांतरावर येऊ शकतो. समास, आता समासावर कसा प्रश्न येऊ शकतो? नीलकंठ या समासिक शब्दातील समास ओळखून लिहा. खाली तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतील, त्या पर्यायांपैकी एक समास तुम्हाला निवडावा लागणार आहे. किंवा पाणोपाणी या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा, मग तुम्हाला ते नाव लिहावं लागणार. असं 2 मानकासाठी. प्रयोग, मग एक वाक्य तुम्हाला दिलं जाईल प्रयोगासाठी. राणीला नवीन कंठाहार शोधतो, आता हे वाक्य दिले.
मग या वाक्यामध्ये मग कोणता प्रयोग आहे, हा कर्तरी आहे का, कर्मणी आहे का, भावे, खाली तुम्हाला पर्याय दिलेले असतील, मग एक पर्याय तुम्ही शोधायचा. किंवा भावे प्रयोग असणारं वाक्य शोधा. मग खाली तुम्हाला 4 वाक्य दिले, त्या वाक्यातलं भावे प्रयोग असणारं वाक्य कोणतं आहे ते शोधायचं. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला प्रयोग 2 गुणांसाठी असणार आहे. अलंकार, मग अलंकारामध्ये पण तुम्हाला एखादे वाक्य दिलेलं असेल, पद्याची ओळ दिलेली असेल, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, वरील काव्य पंक्तीतील अलंकार ओळखून लिहा. म्हणजे अशा प्रकारे 2 गुण तुम्हाला असणार आहे. वाक्प्रचार, चारी मुंड्या चित होणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखून लिहा. म्हणजे वाक्प्रचार दिला, खाली तुम्हाला अर्थ दिलेत, 4 पर्याय त्यापैकी एक लिहायचा आहे. किंवा चारी मुंड्या चित होणे या वाक्य प्रचाराचा वाक्यात उपयोग करा, असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. म्हणजे व्याकरणावर या पद्धतीनं प्रश्न हे येऊ शकतात. 5 घटके, प्रत्येक घटक 2-2 गुणांसाठी आहे. आणि निबंध लेखन हा शेवटचा भाग आहे बघा त्याच्यामध्ये. आता अ झाला आय 5व्या विभागामध्ये. आता निबंध जे आहेत ना, आता इथे तुम्हाला 5 निबंध दिलेले आहेत. साधारणतः 200 ते 250 शब्दापर्यंत तुम्ही निबंध लिहिणं अपेक्षित आहे. 5 पैकी 1 असणार आहे. मग हे 5 निबंध कोणकोणत्या घटकांवर आधारित असणार आहे? वर्णनात्मक निबंध, व्यक्तिचित्रणात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध, कल्पनाप्रधान निबंध, वैचारिक निबंध, असे तुम्हाला विचारले जाणार. खरं म्हणजे काय माहिती का, मुलं निबंध शेवटीच लिहितात. केव्हाही मुलं निबंध, बहुतांशी मुलं जे असतात ना ते शेवटी सोडवतात. म्हणजे सगळी प्रश्नपत्रिका, कृतीपत्रिका सोडून झालेली असते, चला आता वेळ, आता निवांतपणानं सोडू आपण. म्हणून इथे आता काय केलं आहे अभ्यास मंडळानं, की निबंधाचा प्रश्न शेवटी दिलेला आहे, आता ती कृती शेवटी दिलेली आहे. आता मग तुम्हाला 5 प्रकारचे निबंध आहेत, त्यापैकी 1 प्रकारचा निबंध तुम्हाला लिहायचा. जसं पावसाळ्यातील निसर्गरूप, माझा आवडता खेळाडू, मोबाईलचे मनोगत. म्हणजे हा बघा पहिला जो होता ना, पावसाळ्यातील निसर्गरूप, हा वर्णनात्मक निबंध, तुम्हाला वर्णन करायचं. माझा आवडता खेळाडू म्हणजे व्यक्तिचित्रणात्मक आहे. मोबाईलचे मनोगत हा आत्मवृत्तात्मक निबंध आहे, तुम्हाला मोबाईलचे मनोगत लिहायचं. सौर ऊर्जा वापर संपला तर कल्पनात्मक निबंध आहे, कल्पना करायची. वाचते होऊया, वैचारिक निबंध आहे. यापैकी तुम्हाला एक निबंध लिहायचा आहे 10 गुणांसाठी. तर अशा प्रकारे हे मूल्यमापन आराखडा आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी आता लक्षात आलेल्या आहेत. मी त्या संदर्भातला आराखडा मी ज्यावेळेस माझ्याकडे प्राप्त होईल, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप म्हणजे कृतीपत्रिकेचं स्वरूप, ते मी तुम्हाला देईल. आणि ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी दिलं जाईल ते तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घ्या. आता जे दिलेलं आहे मी, हे सगळं व्यवस्थित वहीवर उतरवून घ्या. वरती लिहा मूल्यमापन आराखडा, कृतीपत्रिका, 12वी कृतीपत्रिका मूल्यमापन आराखडा. आणि खाली हे सगळी पानं काय करा, व्यवस्थित लिहून घ्या. मित्रांनो, हा मूल्यमापन आराखडा तुम्हाला समजला असेल असं मी गृहीत धरतो. तुम्ही जे मला सहकार्य केलं आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये, मी तुमच्याप्रती आभार व्यक्त या ठिकाणी करतो.